नमस्कार मंडळी, मी नाशिककर या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झटपट आणि झणझणीत तोंडाला चव आणणारे रताळ्याचे तिखट काप। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रताळ्याचे काप करण्यासाठी 250 ग्रॅम एवढे रताळे घेतले। याला स्वच्छ धुवून पुसून घेऊ। त्यानंतर रताळ्याचे वरचे साल काढून घेऊया। साल काढून झाल्यावर त्याचे गोल गोल काप करून घेऊ। तुम्ही चाकूने पण करू शकता किंवा चिप्स करतो त्या पद्धतीने किसणीच्या साहाय्याने पण करू शकता। गॅसवरती पॅन गरम करून त्यात 1 टेबलस्पून तूप घालून घेऊ। तूप थोडे गरम झाले की 1 चम्मच जिरे घालून घेऊ। जिरे चांगले तडतडले की 1 चम्मच लाल मिरची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मिरची पावडर म्हटलं की बऱ्याच व्यक्तींना प्रश्न पडतो की उपवासाला चालत नाही, पण मिरची पावडर म्हणजे फक्त सुकलेली लाल मिरची दळून घेतलेली असते। मिक्स करून झाले की वरतून रताळ्याचे काप घालून घेऊ। रताळ्याचे काप तुम्ही जास्त वेळ ठेवणार असणार तर पाण्यात घालून ठेवा, नाहीतर ते काळे पडतात। छान असे मिक्स करून घेऊ। मिक्स झाले की 1 छोटा चम्मच एवढे पाणी घालून घेतले। पाणी घातल्यामुळे काप शिजत असताना मसाल्याची चव आतपर्यंत जाते आणि छान असे चवीला होतात। चवीनुसार मीठ घालून छान असे मिक्स करून घेऊ। झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी मंद आचेवर शिजवून घेऊ। 5 मिनिटांनंतर झाकण काढून रताळे चेक करून घेऊ। इथे आपले रताळे छानपैकी शिजलेले आहे। तुम्ही जर उपवासाला लिंबू खात असाल तर अर्ध्या लिंबाचा रस यात घालू शकता। 2 मोठे चम्मच भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालून छान परतून घेऊ। अगदी 1 मिनिट। तयार झाले आपले रताळ्याचे तिखट काप। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।